हाय नमस्कार मंडळी. तर आज आपण जातोय वन ऑफ द फेमस प्लेस इन हिंजवडी राईट नाव विच इज द स्ट्रीट ऑफ युरोप. आणि आता वाजले 4:30. आम्ही निघालोय. आमच्या घरापासून हार्डली अर्धा तास लागत असणार. तर आत्ता पोहोचलोय स्ट्रीट ऑफ युरोपला. बऱ्याच गाड्या वगैरे ज्या आहे ना बाहेरच लावलेल्या होत्या, कारण इथे पार्किंग वगैरे जी आहे ती फ्री आहे, पण त्यांना माहिती नसेल कदाचित, त्यामुळे त्या गाड्या वगैरे ज्या आहे त्या बाहेरच आहे. आणि आपण साईडला बघू शकता की टू व्हीलर जी आहे, टू व्हीलरची पार्किंगसुद्धा आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर फोर व्हीलर आपण जी इझिली लावू शकतो. सो येस, आत्ता पोचलो आहे आपण एंट्रन्सला. येथे 2 गेट आहे. एंट्रन्सचा हा जो आहे तो फ्रंटचा मेन गेट आहे आणि बाजूला जो साईडला होता, म्हणजे जेव्हा पार्किंग वगैरे करत होतो तेव्हा आपण एक गेट दिसला होता, तो होता सेकंड गेट. तर बघा किती सुंदर असं हे दिसतंय, एकदम भारी असं, म्हणजे एकदम फोटोजेनिक हे प्लेस आहे. जर आपल्याला फोटो वगैरे आवडत असतील किंवा सॅटर्डे संडे आपण जर प्लॅन करत असाल कुठे जायचं वन डेसाठी, किंवा अगदी आपल्याला तास 2 तासामध्ये जाऊन परत यायचं असेल, तर हे एकदम बेस्ट प्लेस आहे. आणि हे जे ठिकाण आहे युरोपियन थीमवर आधारित आहे, त्यामुळे ना अगदी आपल्याला हे ब्रिज वगैरे ज्या दिसतं आहे ते युरोपियन बेस म्हणजे त्या थीमवर आधारित असल्यामुळे ना तशाच प्रकारे बनवलेले आहे. त्यावर आपण इझिली जाऊ शकतो. बघा, आपण तिथे गेल्यानंतर मस्त फोटोशूट वगैरे जो करायचा असेल आपण तो सुद्धा करू शकतो. पण थोडं डिस्टन्स जो आहे तो लांब आहे, त्यामुळे ना अगदी एकदम असे फोटो जे आहे ते एकदम व्यवस्थित येत नव्हते. पण ठीक आहे, एकदम छान असं प्लेस आहे. ना एंट्री फी लागणार आहे, ना पार्किंगला पैसा लागणार आहे. एकदम फ्रीमध्ये आपण हे जे इतकं सुंदर ठिकाण आहे ते एक्सप्लोर करू शकतो. फर्स्ट फ्लोअरला बरेच असे ठिकाण आहे जिथे आपण अगदी बसून एकदम निवांतपणे जेवण वगैरे करायचं असेल ते करू शकतो. अगदी चुटूरपुटूर काही खायचं असेल ते सुद्धा खाऊ शकतो. त्यासाठी एकदम छान असं हे आहे. म्हणजे जसं युरोपमध्ये असतं ना तशा प्रकारे चेअर्स वगैरे ज्या असतात त्या लावलेल्या आहे. इझिली आपण एकदम मस्त शांततेत बसून येथे खाऊ शकतो, शांततेत बसू शकतो. आणि असं एक प्लेस आहे जिथे आपल्याला अजिबात कुणाचं डिस्टर्बन्स होणार नाही. डिस्टर्बन्स नसल्यामुळे आपण अगदी तासोनतास बसून सुद्धा इथे राहू शकतो. म्हणजे आपल्याला वेळ जो आहे तो स्पेंड करायचा असेल तर दिस वन इज द बेस्ट प्लेस. आणि इथे जे चेअर वगैरे ज्या आहे ना त्यासुद्धा युरोपियन बेस आहे. म्हणजे युरोपमध्ये जशा चेअर्स वगैरे ज्या असतात त्या जशा असतात तशाच इथे सुद्धा ठेवलेल्या आहे आणि खूप सुंदर आहे. आणि आत्ता वरती जातो आहे आम्ही लिफ्टने. लिफ्टसुद्धा आहे इथे, जर वाटल्यास आपल्याला एक्स्कलेटर जे असतं ते सुद्धा आहे आणि लिफ्ट आहे. म्हणजे स्टेअरने जर जायचं असेल तर स्टेअरने सुद्धा जाऊ शकता तुम्ही, आणि लिफ्टने जायचं असेल ते त्याने सुद्धा जाऊ शकता. तर आत्ता आम्ही जातो आहे म्हणजे डायरेक्ट 3rd फ्लोअरला, लास्ट फ्लोअर जो आहे यांचा त्या फ्लोअरला. आणि इथे म्हणजे काम वगैरे कन्स्ट्रक्शन वगैरे जे आहे ते अजून सुरूच आहे, त्यामुळे बाकीचे म्हणजे असे शॉप्स वगैरे ज्या आहे त्या थोड्याफार तरी बंद होतात जे ते काम त्यांचं सुरू होतं तिथे. आणि हा जो आहे इथे फोटो काढण्यासाठी होतं, पण आहे ना हे खूप दूर झाल्यामुळे ना फोटो किंवा व्हिडिओ जो आहे तो एकदम व्यवस्थित निघत नव्हता. अँड स्टील येथे खूप साऱ्या शॉप ज्या आहेत त्या बंद होत्या. म्हणजे त्या फ्युचरमध्ये ना भरपूर अशा शॉप्स असतील, काहीतरी वेगळं काही करायचं असेल तर ते फ्युचरमध्ये ॲड ऑन येथे होऊ शकतं. दुसऱ्या शॉप्स तर काही दिसत नव्हत्या, पण खाण्यासाठी ज्या शॉप्स वगैरे असतात त्या भरपूर होत्या. असं वाटतंय ना की हे पुढे लोकांसाठीच बनवलेलं आहे. आणि आता आम्ही 3rd फ्लोअरला आहोत आणि तिथून व्ह्यू बघा किती सुंदर दिसतंय. एकदम म्हणजे युरोपियन थीम जी असते स्पेसिफिक तशीच थीम जी आहे ती यांनी एकदम साकार केलेली आहे. जर आपल्याला फोटोशूट करायला आवडत असेल किंवा आपल्याला फोटोशूट जर करायचा असेल तर हे खूप सुंदर असं ठिकाण आहे. म्हणजे ॲक्च्युअल आपण जे दिसतंय तुम्हाला त्यापेक्षा खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे. आणि एकदम व्यवस्थित ड्रेसअप वगैरे आपण करून आले आणि फोटोशूट केला तर अगदी एकदम असं वाटणार नाही की आपण युरोपमध्ये नाही आहात. म्हणजे फोटो बघून तरी असं वाटणार नाही. आपले ॲक्च्युअल फोटो इतके सुंदर येतील की आपण असं वाटणार की आपण युरोपमध्येच आहात. सो आता आम्ही जातो आहे खाली. आणि येथे ना बऱ्याच अशा शॉप्स आहेत ज्या अजून तरी रेंटवर म्हणजे अवेलेबल आहे असं बोर्ड जो आहे तो दिसतो आहे बघा. आपण म्हणजे जर आपल्याला शॉप्स वगैरे जर घ्यायचे असेल तर आपण येथे जरूर म्हणजे घेऊ शकता. इन केस म्हणजे फ्युचरमध्ये ना हे प्लेस जे आहे ते खूपच भारी होणार आहे. आत्ता तरी आहे ना अगदी म्हणजे इतकं याला म्हणजे काय म्हणतो क्राऊड नाही आहे, पण फ्युचरमध्ये ते क्राऊड जो आहे तो भरपूर येणार आहे. आणि मुलंसोबत असल्यावर ना काहीतरी खायला तर घ्यावंच लागणार आहे. तर आत्ता घेतो आहे आम्ही काहीतरी चुटूरपुटूर खायला. तर येथे ना वाफल्स वर्ल्ड जे आहे ते गेलेलो आहोत आणि तिथून वाफल वगैरे जे असतात ते घेतो. आणि प्राईस रेंज जी आहे ती म्हणजे इतकी कॉस्टली नव्हती, बरोबर होती जितकी आपण बाहेर वगैरे जे असतं तितकंच. 75 रुपीजला जी हे एकदम स्टिकवालं जे दिसतं आहे ना ते घेतलेलं आहे आम्ही. म्हणजे दिसेल तुम्हाला आता पुढे. आणि हे बसले आता म्हणजे फिरून फिरून थकून जातात मुलं, तर ते थोडा वेळ बसले आहे आता.
आणि हे एका साईडला होतं, एका कोपऱ्यात होतं, त्यामुळे ना आम्ही विसरलो होतो. पण वॅफल वगैरे जे होत आहे तोपर्यंत म्हटलं आम्ही अगदी साईडला जाऊन येतो, तेव्हा आम्हाला हे दिसलं हे प्लेस. आणि नेहमी आपण एका ठिकाणी जातो, म्हणजे जातो कुठे तर आपण मॉलमध्ये जातो, तर नेहमी त्याच ठिकाणी न जाता अगदी आपण अशा ठिकाणी जे आहे ते एक्सप्लोर करू शकतो. आपल्याला खूप भारी वाटेल इथे आल्यानंतर आणि आम्हाला तर खूप भारी वाटलं. आमची UKची जी आठवण होती ती ताजी झाली इथे आल्यानंतर. आणि आता हे सुद्धा तयार झालेलं आहे. 75 रुपीजला आहे, म्हणजे रिजनेबल आहे प्राईस, इतकी जास्त नाही आहे. आणि आता आम्ही 4च घेतलेलं आहे. यांना नव्हतं खायचं त्यामुळे त्यांनी नाही घेतलं. त्यांना वडापाव वगैरे जो आहे तिखट वगैरे असं काही पाहिजे म्हणे, ते खायचं आहे, त्यामुळे त्यांनी नाही घेतलं, आम्ही घेतलं आहे. तर आत्ता आम्ही खातो. आता जवळजवळ येते ना चाटपुरी, पाणीपुरी, मसाला पुरी, सगळ्या म्हणजे ज्या चाटच्या वस्तू असतात, भेलपुरी वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या होत्या. पण आम्हाला तर हेच ट्राय करायचं होतं, सो आम्ही ते ट्राय करतोय आता. खूप भारी टेस्ट आहे. इथे आल्यानंतर तुम्ही जरूर हे ट्राय करून बघा, आपल्याला सुद्धा खूप भारी वाटेल. टेस्ट एकदम अप्रतिम आहे. चला, मुलांसोबत आपली पण मजा होतच आहे. मुलांना चॉकलेट वगैरेचे जे पदार्थ असतात ते तर आवडतातच, आणि त्यांच्यासोबत आपण सुद्धा ट्राय केलं तर आपल्याला पण आवडतात, कारण चॉकलेट अशी गोष्ट आहे ती कोणीच नाही म्हणत नाही, सगळे आवडीने खातो आपण. सो यस, आता सगळं बघून झालेलं आहे, सगळं एक्सप्लोर करून झालेलं आहे. तर आत्ता निघतोय दुसरीकडे. तर कुठे जातोय दाखवते मी तुम्हाला. तर हे एक्झिट आहे आणि पार्किंग अगदी म्हणजे एकदम फ्री आहे. आपल्याला असं वाटतं ना की बाहेर म्हणजे जायच्या वेळेस हे पैसे घेतील, पण अजिबात तसं नाही आहे. पार्किंग फ्रीच आहे, पूर्ण खाली आहे. नाहीतर मॉलमध्ये गेलो की आपल्याला अर्धा तास तरी वेटिंगमध्ये राहावं लागतं पार्किंगसाठी, आणि पार्किंगसाठी पैसा पण द्यावा लागतो. पण हे एकदम फ्री आहे. आणि हे जे सेकंड गेट होतं, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ते सेकंड गेट आहे. आणि आता याला बाय करूया. तर आता कुठे आलो आहोत, तर आलो आहोत आम्ही जोशी वडेवाल्यांकडे. पुणेकर आणि वडापाव यांचं नातंच खूप वेगळं आहे. काहीही खाल्लं तर वडापाव जो आहे तो हवाच असतो. आणि गर्दी बघा आपण किती जास्त आहे, म्हणजे पूर्ण जे हे दुकान आहे ते पूर्ण गच्च भरलेलं आहे. आणि आमचा वडापाव जो आहे तो आलेला आहे. पण मला वडापाव जो आहे तो मला अजिबात आवडत नाही, मी तर खाणार नाही. तर माझ्यासाठी ना मी दाबेली मागवलेली आहे. आम्ही सगळ्यांनी खाल्लेलं होतं, पण यांनी नव्हतं खाल्लं, तर त्यांना खायचं होतं, त्यामुळे बाकीचे जे आहे आम्ही सगळे आता त्यांच्यासोबतच खातो आहोत. आणि माझी दाबेली वगैरे जी आहे ती आता आलेली आहे, तर ती आता आम्ही खातो आणि निघतो आता पुढे. तर हे सुंदर असं मंदिर आहे, छान मंदिर होतं, पण गर्दी जी आहे ती भरपूर होती, त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे जे आहे ते घेऊ शकलो नाही आणि निघालो आहे आता पुढे. आणि जाताना ना आम्ही IT पार्क आहे हिंजवडीचा, तो सुद्धा बघून जातो आहे की आलो आहोत तर ते सुद्धा बघून जाऊ. आणि ते आता मेट्रो अगदी थोड्या दिवसात सुरू होणार आहे. आणि हे बघा, ही जी बिल्डिंग आहे ती वेगळ्या प्रकारे बांधलेली आहे, खूपच वेगळी आहे, खूपच काहीतरी वेगळं दिसतंय. पण ती आहे बिल्डिंग, अशी कशी बिल्डिंग आहे कुणास ठाऊक, माहीत नाही. पुढे विप्रो आहे ते बघितलं आणि नंतर जातोय आता घरी. तर आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला, आणि आपण हे जे ठिकाण आहे स्ट्रीट ऑफ युरोप एक वेळेस जरूर व्हिजिट करा, आपल्याला नक्कीच आवडेल. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.